गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी वसंत कुलकर्णी आपले ज्ञानदेव अकॅडमी मध्ये स्वागत करतो. आज आपण चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये शेअर्स हा भाग आहे. या भागामध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करणार. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आहे, complete the following table by writing suitable numbers and words. या ठिकाणी सिरियल नंबर 1 मध्ये इथे सिरियल नंबर आहे, इथे फेस व्हॅल्यू दिलेली आहे, सेरीज रेट लिहिला आहे आणि इथे मार्केट व्हॅल्यू आहे. एफई म्हणजे फेस व्हॅल्यू, एमबी म्हणजे मार्केट व्हॅल्यू. आता आपण माहिती घेताना पाहिलं आहे, इफ MB greater than FE, then share is at premium. इथे शेअर कसा असतो? प्रीमियम मध्ये असते. If MB is equal to FE, then at par. If MB less than FE, then share is at discount. तर हा जो नियम आहे, हे 3 जे काय म्हणतात फॉर्म्युले आहेत किंवा हे माहिती आहे, या माहितीच्या आधारे आपला हा टेबल पूर्ण करायचा आहे. ओके, तर चला मग आता आपण हा टेबल पूर्ण करूया. सिरियल नंबर 1 मध्ये सिरियल नंबर जे आहे त्यामध्ये 1 2 3 आहे. आपण पहिलं बघूया सिरियल नंबर 1. तर सिरियल नंबर 1 मध्ये एफई आहे 100, एमबी दिलेला नाही आहे, परंतु शेअर एट पार. शेअर हा 8 पार मध्ये कधी असतो? जर एफई MB is equal to FE, then शेअर हा 8 पार मध्ये असतो. मग आता इथे FE 100 रुपये आहे, शेअर इज 8 पार, म्हणजेच या शेअरची मार्केट व्हॅल्यू किती असायला पाहिजे? रुपीज 100. क्लिअर आहे. नंबर 2, या ठिकाणी FE दिलेला आहे, FE दिलेला नाही. आपला एफई फाइंड करायचं आहे. प्रीमियम किती आहे? 500 आणि इथे मार्केट व्हॅल्यू आहे 575. ज्याची हा रेट शेअर जो आहे प्रीमियम मध्ये आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू मस्ट बी ग्रेटर दॅन एफई. सो मार्केट व्हॅल्यू किती आहे? 575, म्हणजे एफई पेक्षा जास्त असेल. हा किती प्रीमियम, म्हणजे प्रीमियम किती आहे? रुपये 500. म्हणजे हा शेअर या शेअरची मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा किती जास्त असायला पाहिजे? 500. सो म्हणून एफई इज इक्वल टू 575 मायनस 500 म्हणजे 75 रुपये. मग इथे फेस व्हॅल्यू किती आहे? 75 रुपये. आता थर्ड नंबर, यामध्ये फेस व्हॅल्यू आहे 10 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 5. इथे एमबी आणि एफई. एमबी किती आहे? 5 आहे. एफई किती आहे? 10 आहे. मीन्स एमबी इज लेस दॅन एफई. जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा कमी असते, तेव्हा शेअर हा डिस्काउंट मध्ये असते. तर शेअर इज एट अ डिस्काउंट. आप रुपीज 5
तर या ठिकाणी MV 5 रुपये आहे, FV 5 म्हणजे 10 रुपये आहे. मग तो तुम्हाला 5 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. 10 रुपयाचा शेअर तुम्हाला किती रुपयाला मिळतोय? 5 रुपयांनी. इथे 100 रुपयाचा शेअर 100 रुपयाला मिळतो. इथे 75 रुपये फेस व्हॅल्यूचा शेअर तुम्हाला 575ला मिळतो. इथे फेस व्हॅल्यू 10 रुपयाचा शेअर 5 रुपयाला मिळतो. तर अशा प्रकारे आता हा टेबल भरून पूर्ण केलेला आहे. यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. आता आपण दुसऱ्या क्रमांकाचा प्रॉब्लेम पाहूया. तर मिस्टर अमोल परचेस 50 shares of face value ₹100 when the market value of the share was ₹80. Company has given 20% dividend. Find the rate of return on investment. आपल्याला इथे काय करायचं आहे? केलेल्या इन्व्हेस्टमेंट वरती जो आपल्याला रिटर्न मिळाला आहे त्याचा रेट काय आहे ते काढायचं आहे. या ठिकाणी आपण सोल्युशन लिहूया. सोल्युशन. आता या अमोलनी किती शेअर परचेस केले? नंबर ऑफ शेअर्स परचेस. शेअरनी आपल्या अमोलनी 50 शेअर्स खरेदी केले. नंबर ऑफ शेअर परचेस 50. मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स. आता व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स? FE इज इक्वल टू रुपीज. तर जे शेअर खरेदी केले त्याची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपीज. मार्केट व्हॅल्यू ₹80. या ठिकाणी जे शेअर खरेदी केले त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा कमी आहे, म्हणजे हे शेअर डिस्काउंट मध्ये आहे. आता आपण पाहूया की 50 शेअर खरेदी करण्याकरता किती रक्कम इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. टोटल इन्व्हेस्टमेंट तर नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. कारण आपण शेअरची खरेदी विक्री ही मार्केट व्हॅल्यूला होत असते, कुठलाही शेअर असो मग तो. फेस व्हॅल्यू ही त्या शेअर सर्टिफिकेटवर लिहिलेली किंमत असते आणि आपला डिव्हिडंड जो आहे तो फेस व्हॅल्यू नुसार मिळतो आणि आपला खरेदी विक्री मात्र मार्केट व्हॅल्यू नुसार करावी लागते. सो टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. सो नंबर ऑफ शेअर्स परचेस 50 इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ one share ₹80. So 50 into 80. So 00. That is the ₹4,000. This is the total investment. Total investment इतकी झाली. आता अमोलला काय मिळालं आहे? 50 शेअरवर डिव्हिडंड मिळालेला आहे. डिव्हिडंडचा रेट किती आहे? 20%. आपण आता काढूया एका शेअरवरचा डिव्हिडंड किती, नंतर आपण टोटल डिव्हिडंड काढू. डिव्हिडंड पर शेअर म्हणजे एका शेअरवरील डिव्हिडंड इज इक्वल टू 20% ऑफ फेस व्हॅल्यू. कारण फेस व्हॅल्यूवर काय मिळतो? आपला डिव्हिडंड मिळतो, म्हणून 20% ऑफ फेस व्हॅल्यू. सो 20 डिवाइड बाय 100 इंटू फेस व्हॅल्यू
is 100. So 100 divided by 100, 1. So rupees 20. So dividend per share किती आहे 20 रुपये, 20 रुपीज. आता आपण काढूया टोटल डिव्हिडेंड. टोटल डिव्हिडेंड received by whom? Total dividend received by Amol. How much? So 50 number of shares into, इथं आपण लिहू शकतो number of shares into dividend per share. So number of shares are 50 into dividend per share is rupees 20, therefore 1000. So total dividend 1000. ओके. आता आपण काढूया रेट ऑफ रिटर्न. आता आपण कोणत्या कोणत्या बाबी काढल्या आहे? टोटल इन्व्हेस्टमेंट 4000, डिव्हिडंड रिसीव्ड बाय मिस्टर अमोल 1000. आता आपण काढू रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू dividend income into 100 divided by sum invested. आता तुम्ही मला दुसरा फॉर्म्युला कसा मिळाला? तर सोपा आहे, तुम्हाला फॉर्म्युला काढता येईल. तर सम इन्व्हेस्टेड किती आहे 4000. 4000 ला डिव्हिडंड किती मिळाला 1000. मग रेट ऑफ रिटर्न राहतं म्हणजे 100 ला किती? सो x 1000 फॉर 4000 देन x फॉर 100. मग तुम्ही याला असं केले 4000 डिवाइड बाय 100 1000 इज इक्वल टू 100 बाय x. सो x इज इक्वल टू, इथे तुम्ही असं केलं काय होईल 4000 into x is equal to 100 into 1000. X is equal to 100 into 1000 divided by 4000. असं तुम्हाला मिळेल. इथे सुद्धा आपल्याला तेच मिळणार आहे बघा. आता हे मी नंतर मिळवतो. सो डिव्हिडंड इन्कम इज 1000 into 100 divided by sum invested 4000. इथून आपण घेतली आहे. बरं, आपण आलो याप्रमाणे. तर असं आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण काय करू? हे बघा 30 कॅन्सल. आता काय राहिलं 100 by 4 is equal to 25. सो रेट ऑफ रिटर्न मला 25 काय 25%. पर्सेंट मीन्स 100 रुपयाला 100 रुपयाला मग डिव्हिडंड किती मिळतोय 25 रुपीज. सो रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू 25%. आन्सर लिहू आपण आता. आन्सर रेट ऑफ रिटर्न ऑन investment
इज 25%. ओके, तर याप्रमाणे आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाला आहे. तर जे या चॅनलला नवीन आहे ज्ञानदेव अकॅडमीला, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत कसे सोडवायचे, तुम्ही जे प्रॉब्लेम सोडवून दाखवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. थँक्यू.